श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर असंच आज आम्ही स्वरा, मी, शिवन्या आणि दीदी आणि गोलू आम्ही गार्डनमध्ये चाललेलो आहोत. खूप दिवसाचं चालू होतं स्वरा शिवण्याचं की मम्मी गार्डनमध्ये घेऊन चल चल चल. मी रोज त्यांच्याकडून घरातले कामं वगैरे करून घ्यायचे की आज जाऊ उद्या जाऊ आणि त्यांना फसवायचे, पण फायनली आज घेऊन चाललेले आहे. तर आम्ही रिक्षामध्ये चाललो आहेत. पाहू शकतात स्वरा शिवण्या किती हॅप्पी आहेत. आणि गोलू पण बघा, गोलू पण कसा हाय करतोय. त्याला तर कुठे हिंडायचं म्हणलं की लगेच निघतो. आणि अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत सिद्धिबागमध्ये. आमच्याकडे इथे मच्छीबाग पण म्हणतात आणि सिद्धिबाग नाव आहे त्या बागेचं, गार्डनचं. तर अशा प्रकारे आम्ही एंट्री केलेली आहे आणि खूप अंधार झाला आहे. म्हणजे तरी 6:30 वाजता आम्ही गेलो होतो. अर्धा तासच त्यांना फिरवले, पण पाहू शकतात त्यांनी त्या अर्धा तासामध्ये किती एन्जॉय केला आहे. शिवांना तर फुल मेकअप वगैरे करून. तर आज क्रिसमस होता त्याच्यामुळे त्यांनी थोडासा मेकअप वगैरे केलेला आणि तसंच त्यांना गार्डनमध्ये घेऊन आले. आणि पाहू शकतात मी पण, मला तर इच्छा नव्हती यायची, मला बरं नव्हतं वाटत जरा, तरी पण निघले आणि मी पण खूप एन्जॉय केलेला आहे. दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये. जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि सपोर्ट करत राहा. तर अशा प्रकारे बघा गोलू पण खूप हॅप्पी आहे. त्याला कुठं पळू कुठं नाही असं झालेलं आहे. तर शिवन्या, स्वरा आणि मी आणि दीदी. तर आता दीदी इथं कॅमेरामॅन झालेले आहे. काही ब्लॉग मी घेतलेले आहेत तर काही दीदीने घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे तर गार्डनमध्ये जायच्या आधीच त्यांना खाण्याचं पडलेलं आहे स्वरा शिवण्याला. पण बोलले आल्यानंतर खेळल्यानंतर खाऊ आपण भेळ वगैरे. तर अशा प्रकारे आता आम्ही चाललेलो आहोत आतमध्ये. तर तिथं तिकीट वगैरे आहे. पाहू शकतात बाहेर घोडा वगैरे पण आहे आणि इथे पण छोटे छोटे खेळणे आहेत, झोपाळे वगैरे. आणि अशा प्रकारे तिथं तिकीट वगैरे काढतोय आम्ही. तर 10 रुपये एक जणाला तिकीट आहे. तर त्यांनी आमच्याकडून 30 रुपयेच घेतले, कारण की माझं, दीदीचं आणि मुलांमध्ये 10 रुपये. अशा प्रकारे आम्ही आता तिकीट वगैरे काढले. आणि पावसाळ्यात आज गर्दी एवढी नव्हती, कारण की संडेला आणि सॅटर्डेलाच गर्दी असते आणि एरवी अशी एवढी गर्दी नसते, कारण की संध्याकाळी होती थोडीफार पण जास्त गर्दी नसते. तर अशा प्रकारे आम्ही आता गार्डनमध्ये आलो. ह्या दोघी बघा कशा पळत सुटल्यात. बापरे, जसं की ह्यांना कधी कुठं नेलं नाही असंच करत होता ह्या. तर ह्या मोठ्या भावल्यामध्ये मला ते ह्या भावल्याची खूप आठवण येते. लहानपणी मी पण बसायचे, पण एक वेळेस आठवतं की मी मध्येच जाऊन गुंतले होते. मला खेळायची खूप हौस होती, पण भीती वाटत होती पडतोय का काय भावला. पण त्यावेळेस लहानपण असतं त्या मुलांना बघूनच छान वाटतं. खूप एन्जॉय करत होते ते. तर शिवण्याला तर काही नकोच बोलले. शिवण्या मला मम्मी नाही खेळते आणि मला भीती वाटते. तर स्वरा खूप बघा आता स्वरा कशी खेळते. तर ह्या ठिकाणी पण भरपूर असे लहान मुलं वगैरे आलेले. त्या आजीबाई बसल्या होत्या, त्यांचा ते भावला होता. असं म्हणजे फुगा फुगा काय म्हणतात गॅसवर वगैरे असेल तो हा भावला. तर तो होता. आणि पाहू शकता शिवण्याला त्यांनी त्यांना बोललेले सिंपल कपडे वगैरे घाला, ड्रेस घाला असे. तर काही दोघीजणींना काय ते कुठं गेल्या होत्या माझ्या बहिणीच्या इथं, तर तिथूनच मेकअप वगैरे करून आल्या होत्या. तर मग तशाच त्या आलेल्या आहेत गार्डनमध्ये. तर त्यांना ते कपड्यामुळे त्यांना खेळता पण येत नव्हतं, तरी पण फुल एन्जॉय चाललेला आहे दोघींचा. तर गोलू पण म्हणतो मला पण जायची मम्मी, मला पण घेऊन जात. तर मी त्याला फक्त सोडले. त्याला काही खेळता वगैरे, त्याला काही तिथं वरती जाता येत नव्हतं. तरी पण तो आपला मग त्याला जाऊ दे, त्याने हारच मारले. त्याने तिथंच उड्या मारत बसला. आणि शिवण्या तर नकोच बोलले, तिला चढताच येत नव्हतं. तर मग स्वरा आपली गेलेली आहे वरती बघा. स्वरा तर खूपच, तिला पण काही ड्रेसनी हे करता येत नव्हतं बघा. गोल्या कसा उड्या मारतोय. तर अशा प्रकारे भावल्यामध्ये खूप असं एन्जॉय केलं आहे. तर इथे छोटे छोटे मुले पण बघा किती एन्जॉय करतायत, छान वाटतं. आता मी प्रत्येक संडेला ट्राय करेन ह्यांना कुठं ना कुठं घेऊन जायचं, कारण की ते कसं झालं खूप दिवस झालं घरात असल्यामुळे त्यांना काय करून काय नको झालेलं आहे मुलांना. तर खूप एन्जॉय, खूप असे पडतायत ते कुठं कुठं जाऊ जाऊ. तर घसरगुंडी वगैरे खेळतात. आणि इथं आपली दीदी ब्लॉग घेते आणि मी पण माझ्या फोनमध्ये म्हटलं चला घेऊया आपण. मला माझ्या फोनमधला कॅमेरा काय भेटला. तर चला बघा या आजीबाई कशा वागतात. काहीतरी ह्याला तिकीट होतं 30 रुपये एक जणाला. आणि अशा प्रकारे गोल्या आपला पाडला त्या मुलाने, त्याला उठताच आहे ना, रडायलाच लागला. तर त्याला असे छोटे छोटे मुलं वगैरे पण त्याच्यासोबत खेळतात. गोल्या मम्मी घी करतोय. तर बघा स्वरा तर फुल, तिला काही खेळता येत नाही तरी पण चाललेलं आहे तिचं. मस्त वाटतंय.
चला आता आपण घसरगुंडी वगैरे बघूया. घसरगुंडीवर आता मी पण म्हटलं चला आपण पण लहान होऊन बघावं, आता आपण तर खेळतच होतो खूप. तर अशा प्रकारे मी पण घसरगुंडीवर घसरगुंडी खेळायला उतरलेले आहे आणि पाहू शकतात. चला घसरगुंडी झाले खेळून. शिवण्य बघा, शिवण्य पण हे तिकडं चल म्हणते, मग मी ह्याच्यावर चढ त्याच्यावर चढ चाललेलं आहे तिचं. आणि गोल्या तर काही त्याला चढता येत नाही, तरी पण तो तरी मला येऊ दे मला येऊ दे पडायचे कामं करत होता, नुसतं पडत होता. तर गोल्या मी पण त्याच्यावर बसून मस्त असे फोटो वगैरे घेतलेले आहेत तिथे बसून. तर गोलूला पण मांडीवर वगैरे घेतलेला आहे, पण तो गोलू काय मांडू नव्हतं, नुसतं पळतच होता. अशा प्रकारे थोडा छोटा एन्जॉय करायचा छोट्या गोष्टीमध्ये. तर हा बघा उलटा आहे, कोण उलटं गेलं तर काय माहिती. हा उलटा चालतोय, त्या घसरत होता सारखा. तर त्याला मी तिकडून चढून पण घसरगुंडी खेळवलेले आहे, पण तिथं ना रिक्स आहे खूप, पडतं ना, त्याच्यामुळे मी त्याला तिकडून नाही. आता ते काटामापवर पण बसलेत. तर ह्यांना हे बघा कसे खेळतात काटामाप. मी पण बसले मागं आणि स्वरा शिवण्या पुढं बसल्या होत्या. आणि बघा हे काटामापवर कशा करतात. अशा प्रकारे काटामाप वगैरे खेळून झालेला आहे. दीदी ह्या साईडनी होती, फुल हे करत होती, उचलून ठेवलं तर खालीच घेत नव्हती ते काटामाप. तर बघा खूप जण म्हणजे आलेले आहेत आणि उशीर झाला होता, काही लोक गेलेले पण आहेत, आम्हीच लेट आहोत. तर झोके वगैरे पण खेळलोत. तर हे बघा आम्ही इकडे, तर हे मुलं कुठे होते बघा, हे दोघं जण गाडीमध्ये बसले होते. इथं फक्त गोलू होता आधी स्टार्टला, नंतर शिवण्य पण बोलली मला खेळायची, ती पण खेळतीये. आणि गोलू बघा फुल गाडीमध्ये एन्जॉय करतोय. आणि नंतर तर पडलाच तो चक्कर येऊन, कारण की गोल 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 एक सोबत फिरते ना, त्याच्यामुळे तो पडला, त्याला चक्कर आली. आणि पाहू शकते त्या गाडीमध्ये पण कोण दोघं जणच आहेत, जास्त नाही आहेत, कारण की ना संडेला खूप गर्दी असते. आणि आता नगरमध्ये पण खूप खूप ठिकाणी असे फिरण्याचे ठिकाण झालेले आहेत. आपलं बुट्टोरवाडीमध्ये पण महालक्ष्मी उद्यान आहे आणि गंगा उद्यान पण आहे. आणि भरपूर ठिकाणी असे उद्यान वगैरे झालेले, त्याच्यामुळे इथे लोक थोडे कमी येत आहेत. पण आम्हाला हे जवळच आहे सर्जपूरमधून, तर आम्ही इथं चाललेलो आहोत. आणि नेक्स्ट टाईम दुसऱ्या गंगा उद्यान किंवा लक्ष्मी उद्यान वगैरे मी घेऊन जाताना तुम्हाला दाखवेलच ब्लॉगमध्ये. तर शिवण्या काय थांबायचं नावच घेत नाही, कशी पळते. आणि इकडं दिदी पण खूप एन्जॉय करत होती. दिदी म्हणजे माझी मामाची मुलगी, ती आणि शिवण्या दोघंजण झोका खेळत होत्या. तर त्यांचा पण ब्लॉगमध्ये घेतले. तर म्हटलं उतरा आता, माझी बारी आहे, उतरा तुम्ही आता. तर मी पण झोका खेळते. छान आहे, लहानपणीची आठवणी तिथे गार्डनमध्ये आल्यानंतर. आम्ही खूप यायचो लहानपणी, म्हणजे शाळा जवळच होती, मला शाळा सुटली किंवा शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये आम्ही गार्डनमध्ये यायचो ह्या. आणि अशा प्रकारे पाहू शकतात खूप अंधार झालेला आहे, पण लाईटिंग वगैरेमध्ये आहेत काही काही लोक पण. आणि इथं मग नंतर शिवण्या पण येऊन बसली गाडीमध्ये. शिवण्या, स्वरा आणि गोलू कोणता चान्स सोडला नाही. एखादी गाडी, अजून तसले बदक, ते त्याच्यामध्ये बसायचं, ते जम्पिंगमध्ये कशातच त्यांनी असं हार मानले नाही, सगळ्या गोष्टीमध्ये बसून खेळत होते, एन्जॉय करत होते. हे जम्पिंगवालं होतं. आणि ह्या साईडला स्वरा घसरगुंडी खेळते, पाहू शकतात. इथे स्वरा घसरगुंडी खेळते. आणि शिवण्या तर आता कुठं गायब झाली होती काय माहिती, ते पण तिचं वेगळंच, गोलूचं वेगळंच. आणि मेन म्हणजे माझे ह्यांच्या मागं पळपळच पाय दुखायला लागले होते. गोलू इतका त्रास देतो ना, थांबतच नाही, ऐकतच नाही. मग त्याच्यानंतर हे डायनोसर आहे का काय काय माहिती. आता स्वरा येतून घसरगुंडी खेळते. हे खराब झाले वाटतं, काही काही वस्तू इथं खराब झाल्या, तर भरपूर लोक येतात ना. आधी इथं तिकीट वगैरे काय नव्हतं, आता तिकीट झालेलं आहे. आणि आधी तिकीट वगैरे काय नव्हतं. पाहू शकतात अशा प्रकारे आता स्वरा पण मस्त घसरगुंडी वगैरे खेळते. खूप असे एन्जॉय चाललेला आहे ह्यांचा. त्यांना असं म्हणायचे की त्यांना म्हणजे कमसे कमी 8-10 दिवस असंच नादवत होते रोज. आणि त्याच्यामुळे बघा आता गोलू पण खूप एन्जॉय करतो, पडला पळूनच गेला. आता गोलूची स्पीड बघा, फुल असं पडत पडत असं कुठं पण धपक धपक पडायचा. तर हे बघा आता ह्याच्यामधून घुसला, नुसतं पळत होता, त्याला दमच नव्हता असं पळण्याला. त्या जाळी वगैरेतून पळायचा. आता इथं तिघंजण मी शोधते, गोलू कुठं गेला, गोलू नुसता पळत होता, पळायचा आणि तसंच पडायचा लगेच. तर इथं शिवण्या आणि स्वरा खेळतात काटामापात. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला सांगा कमेंटमध्ये. आणि पाहू शकतात आता हे तिघंजण, दिदी पण मस्त झोके वगैरे खेळते. त्याचं काय 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 चाललं, अख्ख्या गार्डनमध्ये हिंडत होता गोळ्या.
आता इथं चढू म्हणत होता. आता इथं चढलं की पडलंच असतं, इथं चढता नव्हतं येत. मग आता इथं पण बघा आता उलटच चालतोय इथं घसरगुंडीमध्ये. म्हणजे त्याला असं झालं तर मी कुठं कुठं जाऊन कुठं नाही असं झालेलं. आणि बघ इथं अर्ध्यातून परत असं घसरायचं ते, कारण की असं चढतच नाही येत ना, उलट चढतो तो. आणि असं चढायला ती त्याची हाईट वगैरे खूप मोठी आहे, त्याच्यामुळे मी त्याला चढवलंच नाही, म्हटलं पडलं तर उगाच कुठाना. तर बघा आता ह्या दोघे जणी पण आता घसरगुंडी ते काटामाप वगैरे खेळायला लागतात. मग यातून त्या तिकडंच खेळत बसल्यात आणि हा ह्याला हे खेळू का ते खेळू झालेलं आहे गोलूला. आणि तुम्ही पण नगरमध्ये आलं तर नक्की सिद्धिबागमध्ये या. आहे छोटं छोटं खेळण्यासारखं पण छान आहे. आणि तुमच्या पण मुलांना घेऊन वगैरे जात जा गार्डनमध्ये. मी तर फसवते त्यांना नाही का, आज घेऊन जाईन उद्या घेऊन जाईन. त्रास देतात खूप, ऐकत नाहीत काय नाही, काय पण कुठाने करतात, भीती वाटते उगाच पडण्याची वगैरे, त्याच्यामुळे नको वाटतं. आणि बघा आता गोलू कसा, दीदी गोलू दोघं जण पण त्याला खूप हुशार झाला आता गोलू. पण तरी पण मी म्हटलं नको एकट्यालाच आपलं पकडावं त्याला, तर पकडू नको असं करतो, पकडू नको. घसरगुंडी खेळतोय आता, पळण लगेच टाळ्या वगैरे वाजवतो आणि ते घसरगुंडीच्या पायऱ्या सांगताना 1 2 असं बोलतो. आता इथं बघा गोलू पायऱ्या चढतोय, वरती चढताना 1 2 3 असं म्हणत म्हणत चढतोय. ते घेतलं नाही कारण की ते छोटे शेजारी गाणे वगैरे होते आणि कॉपीराईट वगैरे येतं, त्याच्यामुळे मी ते ब्लॉगमध्ये घेतलेलं नाही आहे. आणि आवाज छोटा येत असन तर हे करा, कारण की ना तिथं थोडंसं गोंधळ होता म्हणून मी आवाज लावते. आता गोलू मस्त झोका खेळतोय. तर बघा गोल्या कसं झोका खेळतोय. गोल्या गोलू त्याचं नाव समर्थ आहे, त्याला आम्ही लाडाने गोल्या म्हणतो. आणि इथं बघा मस्त असं झोका खेळतोय गोलू. शिवण्या पण त्याला झोका देते. त्यांनी अवतार तर पाहू शकतात कसा केलेला आहे, पूर्ण त्या मातीमध्येच डोळलेत सगळे, पूर्ण कपडे वगैरे खराब केलेले आहेत. आणि स्वराचं तर काहीतरी वेगळंच चालू असतं. हे बघा आता इथून गेली त्याच्यावरती, चढली वरती आणि तिथून आता उभा थांबती वरती. आता पाहू शकता, ती दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळात. ती ह्याचं बघा हे उलटच शिडीने जायचं तर असं उलटच जातोय आणि येत नाही तसं ओरडतो दीदीला, मला वरती घेऊन चल म्हणून. आणि स्वरा 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 बघा कशी चढली. हे खतरो का खिलाडीच झाली आता, नाही तर ते सर्कसमधल्या मुली नाही का छोट्या छोट्या साखळीवर त्याच्यावर चालतात तशा टाईप चाललंय तिचं काहीतरी. आणि बघा तिला तर ते कपड्यांनी खेळता येईना काय करायला, तरी पण त्यांना बोलले होते मी की चेंज करा कपडे, पण त्या मेकअप वगैरे केला ना आज त्यांनी क्रिसमसचा, शेजारी मुलींनी केला तर मग अशा प्रकारे आता ते स्वरा उतरलेले आहे. आणि इथं परत एकदा ते मी शोधते यांना, कुठं गेले हे तिघंजण परत इकडं आले. म्हणजे हे यांच्या मागं पळू पळू माझे पाय कामातून गेलेले आहेत पूर्ण. आणि हे बघा स्वरा पण, दोघंजण तिकडून स्वरा इकडून पाडायला बसलं, ती असे करतात. तर असो आता बघू पुढे. आता भूक खूप लागलेली, मी सकाळी काहीच खाल्लं नव्हतं काहीच. आणि मी पण फोटोशूट वगैरे करायला म्हणजे व्हिडिओ वगैरे काढायला, रील्स काढायला गेले होते. तर ह्या दोघींना सांगितलेलं घरातलं काम वगैरे आवरून ठेवा, तुम्हाला गार्डनमध्ये नेते. आणि आल्यानंतर बोलले की नाही जायचं, मला कंटाळा आला, माझे पाय खूप दुखत आहेत. दोघंजणी अशा रडत होत्या. ते रडताना काढायला पाहिजे होतं, घ्यायला पाहिजे होतं ब्लॉगमध्ये ह्यांना. आता बघा इथं शिवण, ते कपडे तर बघा किती खराब केलेत तिने. आणि हे बदक बांधून ठेवलेले आहेत वाटतं, बदक पडत वगैरे असते ना याच्यामध्ये. तिथंच असं छोटंसं टँक वगैरे केले पाण्याचं आणि त्याच्यात बदक आहे आणि त्याच्यात मुलं वगैरे असं टाकून काहीतरी असेल. तरी तर संपत आलेले आहेत घेण्यासाठी आम्हाला. आणि तसंच गोलू पण, गोलू तर खूप लाडायला आलेला त्याचा पप्पा आल्यानंतर. आणि चला आता बघा, आता खूप वेळ झालं खेळल्यानंतर आता आम्हाला लागली भूक. मला तसं थांबूच वाटत नव्हतं तिथं, कसं चक्करच यायला लागलेली की नकोच. मी बोलले नको नको. आणि ह्यांच्या दोघींना परत ह्याच्यामध्ये बसायची पण इच्छा. म्हणलं नको आता उशीर झाला खूप, आपलं चला घरी, नाही तर मग काहीतरी खायला चला. तर मग आता आम्ही जातोय काहीतरी खातोय. तर हा बघा गोलू पण काय आता निघायचं नावच घ्यायना. इतकं खेळलं तर अर्धा पाऊण तास खेळत होते, तरी पण त्यांना काय हे नाही झालं. आणि माझं तर आता मी घोडा बघितला आणि म्हणलं नाही 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 मला घोड्यावर बसायचंच आहे. आणि अशा प्रकारे आता मी ते घोड्यावर बसून, तो घोडा इतका अगोचर होता, बसल्यानंतर फोटो वगैरे काढा, फुल मान वगैरे वरती करायचं. मला पाडलंच असतं त्या घोड्याने, पाडता पाडता वाचले. आणि मी म्हटलं नाही नाही मला ना असं फोटोमध्ये तुम्ही जरी आलात तरी चालेल, पण तुम्हीच त्या घोड्याला घेऊन चाला, मी काही घेणार धरणार नाही त्या घोड्याला. तो खूपच डेंजर दिसत होता घोडा.
होऊ शकतं. गोलून आम्ही दोघं जण त्या घोड्यावर बसलेलो आहेत. आणि काही घोड्याचं तिकीट इथं 50 रुपये तिकीट आहे मोठ्या माणसाला, आणि छोट्या मुलांना 30 रुपये. ते घोडा पार तिकडे गेला. आणि तिथं पुढं दिसते का, ते माझं कॉलेज आहे, दादासाहेब रुपवते म्हणून. माझी 12वीपर्यंत मी तिथं शिकलेले आहे. आत्तामध्ये मी 12वीला तिथं होते. आणि इथं बघा या झोपाळा खेळत आहेत. म्हणजे यांनी 12वीपर्यंत काही खेळणं काही सोडलंच नाही स्वरा शिवण्यांनी. आणि अशा प्रकारे ते घोडा बघा आता परत रिटर्न रिवर्स घेत आहेत. त्याचे काहीतरी 2 चक्कर का 3 चक्कर आहेत त्याच्यामध्ये. पण तो घोडा आहे ना, तो दमला होता की काय काय माहिती. आणि नंतर अचानकच कसं तरीच करायचं तो. त्याच्यामुळं म्हटलं नको नको पाडून द्यायचा, आम्हाला उगाच पचका व्हायचा. मग आपलं घोड्याच्या ह्याच्यावर घोडेसवारी केल्यानंतर मग आम्ही म्हटलं नाही, माझी भूक थोडीशी गेली, गायब झाली. मला बाहेर निघूपर्यंत खूप भूक होती, म्हणजे भूक लागलेली. आणि आता मग मी म्हटलं नको आता बस झालं, मला काहीतरी खायचं आहे. तर पाहू शकतात आता अजून ही दुसरी चक्कर आहे. गोलू म्हणते मला उतरवा खाली, उतरवा. गोलू वैतागला त्या घोड्यावर. आणि ह्या खेळतात तिकडे. ह्यांना माहीतच नव्हतं आम्ही घोड्यावर बसणार आहेत म्हणून. तर ह्यांनी पण बघितल्यानंतर लगेच आम्हाला पण बसायचं. काय झालं की आम्हाला पण असतं. तर इथं मी, दीदी, गोलू, स्वरा आणि शिवन्या. गोलूला बघा, त्याला तर आमच्या आधी भूक लागली, त्याला शेव वगैरे दिलेली. आणि आपण आता इथं घेणार आहोत ओली भेळ घेतलेली आहे. मस्तपैकी अशी ओली भेळ घेतली आहे. आणि ती मस्त ओली भेळ गप्पा करता करता एन्जॉय करायचं चाललेलं आहे. आणि ह्या दोघींमध्ये भेटली, कारण की ह्या दोघी असं टाकतात, उष्ट टाकतात जास्त. तर त्याच्यामुळं मग त्यांना एकच. आणि मग मस्त आम्ही कच्ची दाबेली वगैरे घेतली भेळ खाल्ल्यानंतर. खातो मी पण कच्ची दाबेली. कोणाकोणाला आवडते कच्ची दाबेली कमेंट करा. मला ओली भेळ, कच्ची दाबेली आणि पाणीपुरी खूप आवडते. सँडविच पण आवडतं. आणि नॉनव्हेजमध्ये बिर्याणी आवडते. अजून मटण थाळी वगैरे पण आवडते. तुम्हाला काय काय आवडतं? तुमची फेवरेट डिश काय काय आहे कमेंट करा. चला. आणि बघा आता एवढं 2 वस्तू खाल्ल्यानंतर आपण घेतलेलं आहे दहीपुरी. खायचं काही सोडायचंच नाही. कुठं गेलं तर खाण्यावर ताव मारायचा. तर बघा मी खाते आता पाणीपुरी. तर ती पाणीपुरी इतकी मोठी होती तर मला खातासुद्धा येईना. चला, तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.